मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,415 वरती. 25,415 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी निफ्टीने पुन्हा एक आपला नवीन ऑल टाईम हाय बनवला. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाला एक नवीन लेवल बनताना दिसते. म्हणजे 25,612पर्यंत आजच्या दिवशी मार्केट गेलेलं होतं. एक नवीन लेवल. हे बघा, आपण म्हणतोय ना की मार्केट आपलं वीक आहे, पण मार्केट एक नवीन लेवल बनवत जात आहे. ठीक आहे, मार्केट वरती जात आहे. आता बहुतेक जणांना हा प्रश्न पडलेला आहे की इंडेक्स तर वरती जात आहे पण स्टॉक जात नाही. बरोबर, खूप सारे स्टॉक आहेत की ते खाली दिसत आहे आपल्याला, पण इंडेक्स आपल्याला वरती दिसतोय. निफ्टी बँक असू द्या किंवा आपला निफ्टी 50 इंडेक्स असू द्या किंवा सेन्सेक्स पण असू द्या, ते आपल्याला वरच्या स्तरावरती दिसत आहे पण स्टॉक आपल्याला खाली दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे काय, एक इंडेक्सला घेऊन जाणारे जे स्टॉक असतात, जसं आपण निफ्टी 50 इंडेक्सचा विचार करूया, याच्यामध्ये स्ट्रॉंग स्टॉक जे असतात, ज्यांचं वेटेज जास्त असतं इंडेक्समध्ये, हे स्टॉक जर चालायला लागले, त्यांच्यामध्ये जर बाईंग येत गेली, तर मग आपला इंडेक्स पण चालतो तसाच, इंडेक्स पण तसाच चालणार. त्यामुळे आपल्याला इंडेक्स वरती दिसत आहे त्या स्टॉकमुळे. पण बाकीचे काही स्टॉक बघा, तुम्हाला चालताना दिसत आहे का? नाही, ते स्टॉक आपल्याला खालच्या स्तरावरतीच दिसत आहे, पण इंडेक्स आपल्याला वरती दिसत आहे. हा दोघांमधला डिफरन्स असतो. समजलं ना तुम्हाला? एक इंडेक्स जो बनणार, काही स्टॉक त्याच्यामध्ये असतात. जसं निफ्टी 50 नावाचा इंडेक्स 50 स्टॉक असतात. जसं आता तुम्हाला इंडेक्स समजायला लागलेला असेल, कारण की या गोष्टी मी डेली एक्सप्लेन करत असतो. 50 स्टॉक आहे, 50 स्टॉकमधले 5 ते 10 स्टॉक असे असतात की त्यांचं वेटेज जास्त असतं इंडेक्समध्ये. मग ते स्टॉक जर चालायला लागले तर आपलं इंडेक्स पण चालणार. पण बाकीचे 40 स्टॉक आहे वेगवेगळ्या सेक्टरचे, PSU बँकिंग असू शकतं त्यामध्ये, मेटल सेक्टर असू शकतं त्यामध्ये, मग ते स्टॉक चालत नाही आहे. आता कोणी जर टाटा स्टील बाय केलेला असेल, कोणाकडे टाटा स्टील हा स्टॉक जर असेल, मग तुम्ही म्हणणार की हा पण निफ्टी 50चा भाग आहे. निफ्टी तर वरती दिसतंय पण टाटा स्टील खाली दिसतोय. ते सेक्टरच खाली आहे पूर्ण. समजलं का? स्टील सेक्टर जे आहे ना, आपल्याला ते खालच्या स्तरावरती दिसतंय. हा डिफरन्स असतो दोघांमध्ये. लक्षात आलं सर्वांच्या? तर मार्केटने एक नवीन लेवल आजच्या दिवशी बनवली 25,612ची, आणि त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा झालं प्रॉफिट बुकिंग. सकाळी जेव्हा आपलं मार्केट ओपन झालेलं होतं 9:15 वाजता, ग्रीन होतं पूर्णपणे. म्हणजे मिड कॅप इंडेक्स बघा प्लसमध्ये होता, स्मॉल कॅप इंडेक्स प्लसमध्ये, IT इंडेक्स प्लसमध्येच होता, सर्व काही चांगलं होतं. पण नंतर मार्केटमध्ये पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाली. प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे मार्केट आपलं खाली आलं आणि मार्केटने क्लोज देऊन टाकला 25,415 वरती. बहुतेक जण म्हणणार की मग हे न्यूजमुळे झालं का? फेडने रेट कट केले त्यामुळे झालं. मला एक गोष्ट सर्वांनी सांगा, जर फेडने रेट कट केले, त्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट अमेरिकन मार्केटवरती पडायला पाहिजे होता. बरोबर ना? अमेरिकन मार्केटवरती. पण जाऊन बघा, अमेरिकन मार्केटमध्ये फ्युचर, डाउजोन फ्युचर, त्यानंतर नॅसडॅक फ्युचर, ते वरच्या स्तरावरती जबरदस्त बाईंग आहे त्यांच्यामध्ये. फ्युचर आपल्याला वरतीच दिसत आहे. काही आहे का त्या मार्केटमध्ये? नाही, मार्केट वरच्या स्तरावरती त्यांचं. मग त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडणार की आपल्यावरती? साहजिकच आहे, अमेरिकन मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडायला पाहिजे होता त्याचा. तसं झालं का? काही झालं नाही. त्यामुळे मार्केट हे न्यूजने पडलेलं नव्हतं, तर मार्केट हे प्रॉफिट बुकिंगमुळे पडलेलं होतं खाली आजच्या दिवशी. लक्षात घ्या, प्रॉफिट बुकिंग म्हणजे ही सर्व प्रॉफिट बुकिंग झालेली होती. आपलं ब्रॉडर मार्केट जे होतं ना, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग झाली. म्हणजे आपला मिड कॅप इंडेक्स जो होता, मिड कॅपमध्ये पण प्रॉफिट बुकिंग, स्मॉल कॅप त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग होती, त्यानंतर PSU बँकिंग त्याच्यामध्ये पण प्रॉफिट बुकिंग होती. सर्व स्टॉकमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग होताना दिसली. डिफेन्सचे स्टॉक होते, ते पण आज खूप तुटलेले होते. डिफेन्सचे स्टॉक पण खाली होते, त्यांच्यामध्ये पण कंटिन्युअसली सेलिंगच होते, ते पण खाली येत आहे. पूर्ण ब्रॉडर मार्केट आपलं निगेटिव्ह होतं आजच्या दिवशी. आणि असं नाही आहे, खाली जेव्हा येताना मार्केटमध्ये रिकव्हरी पण तशीच येत असते. बरोबर ना? काही गोष्टी मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगत असतो की हे जे मार्केट असताना खाली येत आहे ना, तसंच रिकवर पण होत असतं. मिड कॅप इंडेक्स 1,350 पॉईंटनी निगेटिव्ह होता. क्लोजिंग होता जवळजवळ माझ्या मते 350-400 पॉईंटच्या आसपास निगेटिव्हमध्ये क्लोजिंग आलेली आहे इंडेक्सची. म्हणजे हा इंडेक्स पण रिकवर झालेला आहे. टॉपपासून तर जवळजवळ 1,800 पॉईंटनी इंडेक्स खाली आलेला होता आजच्या दिवशी, मिड कॅप इंडेक्स. पण त्याच्यामध्ये लोअर लेवलपासून रिकव्हरी झाली, बाईंगच आली. म्हणजे आपल्या मार्केटमध्ये जो पण डिप येत असतो ना, त्या डिपमध्ये ताबडतोब बाईंग होऊन जाते. मार्केटमध्ये विकनेस नाही. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणणार आपलं मार्केट वीक झालं. स्ट्रक्चर बघा ना त्या मार्केटचं, इथं दिसेल तुम्हाला स्ट्रक्चर बघा. मार्केट तर त्याच लेवलवरती आहे. आपण
इथे मार्केटला सोडून गेलं होतं, इथे मार्केट क्लोज झालं होतं मागच्या सेशनमध्ये. आज थोडंसं गॅपअप झालं, पण गॅपअप झाल्यानंतर वरती गेलं आणि नंतर त्याने खाली येऊन क्लोज दिलं. म्हणजे जवळजवळ त्याच रेंजमध्ये मार्केट क्लोज झालेलं आहे. लक्षात आलं ना, हा एक झोन आपण जो पकडतोय ना खूप दिवसांपासून, या झोनमध्येच मार्केटची क्लोजिंग आलेली आहे. मार्केटमध्ये विकनेस कुठे? जर मग मार्केट ह्या लेवलच्या खाली येत असेल ना 25,300च्या खाली, मग इथे थोडा विकनेस मार्केटमध्ये येऊ शकतो, मार्केट थोडं खाली येऊ शकतं. पण मार्केटमध्ये झाली प्रॉफिट बुकिंग, तसंच मार्केट रिकवर पण झालेलं आहे. त्यामुळे असं कोणी म्हणायचं नाही की फेड रेट कट, ती एक न्यूज होती मार्केटमध्ये, त्याचा इम्पॅक्ट पडला त्यामुळे आपलं मार्केट निगेटिव्ह झालं. नाही, तर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होती, त्यामुळे मार्केट आपलं खाली आलेलं होतं. तशीच बाईंग पण झाली आजच्या दिवशी लोअर लेवलपासून. लक्षात आलं? तर हे आपलं मार्केटचं स्ट्रक्चर आहे आणि नेहमी म्हणतो मी तुम्हाला, आपलं मार्केट बुलिशच आहे. त्यामध्ये जोपर्यंत रिव्हर्सलचं साईन दिसणार नाही आपल्याला, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह साईडला जाणार नाही. हा माझा नेहमी शब्द असणार, कारण की मी फक्त प्राईजला फॉलो करत असतो. मी इंडिकेटरनुसार चालत नसतो, मी प्राईजनुसार चालतो. प्राईज काय सांगते आपल्याला, चार्ट आपल्याला काय सांगतोय, मार्केटचा ट्रेंड आपल्याला काय सांगतोय, त्यावरून मार्केटची संभावना जोडत असतो. लक्षात आलं ना? इंडिकेटर नाही बघत की इंडिकेटरने मान टाकली खाली आणि मी म्हणायचं की आपलं मार्केट आता बेरीज झालेलं आहे, याच्यामध्ये सेलिंग येणार नाही. मला जेव्हा इथे कन्फर्मेशन मिळेल चार्टवरती, तेव्हा मी बोलणार की हां, आपलं मार्केट आता थोडंसं वीक झालेलं आहे, याचा ट्रेंड आता चेंज झालेला आहे. तसं साईन आपल्याला काही दिसत नाही. तर आपण आता 5 मिनिटांमध्ये जाऊया आणि काही महत्त्वाच्या लेवल आपण बघूया. इंट्राडेसाठी त्या महत्त्वाच्या असणार. त्या लेवलनुसार आपल्याला मार्केटचं एक ट्रेंड समजू शकतो 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर मग आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. हे होतं सकाळचं मार्केट. बघा, मार्केट जसं ओपन झालं, ही एक लेवल आपण म्हटलो होतो डे हाय आपल्यासाठी सपोर्ट बनू शकतो जर मार्केट गॅप ओपन होत असेल तर. बरोबर पहिली कॅन्डल बघा, मार्केटने ते सपोर्ट घेतलेला होता आणि त्यानंतर कंटिन्युअसली मार्केटमध्ये बाईंग येत गेली. म्हणजे पहिल्या 35 ते 40 मिनिटांमध्ये निफ्टीने पुन्हा एक ऑल टाईम हाय बनवला 25,612चा. ठीक आहे, तिथून मग मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आलेली होती आणि मग इथून जी सेलिंग झाली मार्केटमध्ये, कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं होतं. जो महत्त्वाचा सपोर्ट होता तो पण मार्केटने इथे ब्रेक केलेला होता, दिसतंय. आणि ह्याच वेळेला बाकीचे स्टॉक पण खाली येत होते. ITचे स्टॉक बघा, रिलायन्स बघा, रिलायन्समध्ये पण सकाळच्या वेळेला खूप सेलिंग झालेली होती, खाली आलेला होता. तो इम्पॅक्ट समजलं ना, त्यामुळे मार्केट आपलं खाली आलेलं होतं. हा महत्त्वाचा सपोर्ट होता 25,482चा, तो पण मार्केटने ब्रेक केलेला होता. त्यानंतर पुन्हा खाली एक सपोर्ट होता 25,433चा, तो पण ब्रेक झाला. त्यानंतर मग मार्केटने इथे बाउन्स घेतला होता 25,393. म्हणजे एक राऊंड फिगर लेवल आपण बघूया की 25,400 ह्या लेवलच्या आसपास मार्केटने इथे सपोर्ट घेतला. मग इथून पण पुन्हा बाउन्स घेण्याचा प्रयत्न केला, पण इथे पण सेलिंग झाली. पण नंतर मार्केट बघितलं ना, हे जवळजवळ साईडवेजच होतं. आपण याला साईडवेज मार्केट म्हणू शकतो. एका रेंजमध्ये मार्केट थांबलेलं होतं, सेलिंग झाली आणि त्यानंतर मार्केटने एक पॉज घेतलेला होता. आता ही इंट्राडेसाठी आलेली सेलिंग. मग असंच मार्केट उद्या पण राहू शकतं का, खाली येणार का, ते आपल्याला उद्या समजेल. असं आपण नाही सांगू शकत. हे स्ट्रक्चर असतात, ओळखायचे. आपण म्हटलो ना की मार्केट आपल्यासाठी अजून पण मार्केट आपल्यासाठी बुलिशच आहे, त्याच्यामध्ये विकनेस नाहीच आहे. आता इंट्राडेमध्ये दोन्ही बाजूने फिरतं. हे बघा, या असं स्ट्रक्चर बनलं की बहुतेक जण मार्केटमध्ये निगेटिव्ह जातात. ते म्हणतात मार्केट आपलं तुटलं, मार्केट येणार खाली, निफ्टी येणार 20,000ला. एका दिवसामध्ये नाही सांगू शकत आपण. हे 5 मिनिटांचं असतं, 5 मिनिटांमध्ये नॉईज येत असतात. एका दिवसाला तुम्हाला मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये पण दिसतं, दुसऱ्या दिवसाला ते तुम्हाला अप ट्रेंडमध्ये पण दिसतं. तुम्हाला जो ट्रेंड पकडायचा असतो मार्केटचा, तो बिग टाईम फ्रेममध्ये. त्यासाठी आपण सुरुवातीला 1 डेचा चार्ट लावतो. सुरुवातीला 1 डे, त्यानंतर पुन्हा ॲनालिसिस 5 मिनिटांमध्ये. हे 5 मिनिटांमध्ये का, जसं आपण सकाळी 9:15 वाजता मार्केटमध्ये येत असतो ना, त्या ठिकाणी मार्केटचा ट्रेंड कसा राहू शकतो त्या दिवसासाठी, ते बघण्यासाठी आपण 5 मिनिटे बघतो इथे. लक्षात आलं? इंट्राडेसाठी. मग आता इथे महत्त्वाच्या काही लेवल म्हणजे, जसं आता मार्केट इथे बंद झालेलं आहे. मार्केटसाठी हर्डल कोणता येणार, जी लेवल इथे सपोर्टचं काम करत होती, ही लेवल दिसते तुम्हाला सर्वांना. ही लेवल 25,482, ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकते. मग मार्केट बघायचं उद्याच्या दिवशी फ्लॅट ओपन होतं की थोडं गॅप ओपन होतं, ह्या लेवलच्या वरती ते सस्टेन होतं आहे का. म्हणजे इथे एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स पुन्हा असणार मार्केटसाठी 25,500, हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स. मग त्याच्यावरती मार्केट सस्टेन होतं आहे का, थांबत असेल तर पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं, मग आपलं रिव्हर्सल देऊ शकतं. जसं ही निगेटिव्ह प्रायजेक्शन आजच्या दिवशी मार्केटमध्ये बनत होती, ते आपल्या हायला ब्रेक करत नव्हतं मार्केट. मग जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जायला लागेल, एक
रिव्हर्सल आपल्याला 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये बघायला मिळू शकतो. परफेक्ट. जसं इथे मार्केट थांबलेलं आहे बघा, इथून त्याने रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला, पण मार्केटमध्ये वेळ नव्हता. ट्रेडिंग सेशन आपलं इथे बंद झालेलं होतं. पण एक परफेक्ट रिव्हर्सल आपल्याला केव्हा समजेल, जेव्हा मार्केट या लेवलच्या वरती ट्रेड करायला लागेल 25,482च्या वरती. तो ट्रेड करायला लागलं की मग येणारे पुन्हा हर्डल असणार मार्केटसाठी 25,531 ही लेवल पण मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असेल. त्यानंतर पुन्हा निफ्टीचा ऑल टाईम हाय 25,612ची लेवल, ही पण मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स. मग आता उद्याच्या दिवशी ती लेवल ब्रेक करते का मार्केट, बघायचं आहे आपल्याला. आपण बघतोय मार्केट एक ब्रेकआउट तर देतं, पण त्या ठिकाणी थांबत नाही. हे प्रत्येक दिवसाला होतं आहे. म्हणजे प्रत्येक दिवसाला मार्केटमध्ये एक नवीन लेवल ऑल टाईम हाय हे बनत जातं आहे. जसं आज बनवला 25,612, उद्या असं पण होऊ शकतं की मार्केट इथे थोडं ट्रेंडिंग होणार, म्हणजे ह्या लेवलपासून थोडं वरती जाणार, इथे ब्रेकआउट देऊ शकतं 25,630, 640. म्हणजे एक नवीन लेवल पुन्हा निफ्टीमध्ये बनेल आणि तिथून ते पुन्हा खाली पण येणार. अशा पद्धतीचं पण ट्रेडिंग सेशन उद्या होऊ शकतं, सांगता येत नाही मार्केटमध्ये. किंवा मार्केट इथेच साईडवेज होऊ शकतं. संभावना ही पण असू शकते की मार्केट काय करणार, फ्लॅट ओपन होणार थोडंसं आणि ते 25,500च्या वरती सस्टेन होणार नाही. ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करेल, पण ती इथं सस्टेन होणार नाही. इथेच रेजिस्टन्स घेऊन खाली येणार आणि खाली एक लेवल ही आपल्यासाठी म्हणजे 25,400च्या आसपास ही एक लेवल सपोर्ट. इथेच ह्याच रेंजमध्ये ते साईडवेज पण होऊ शकतं. मग म्हणजेच एक रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन पण उद्या होऊ शकतं. रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन आपण त्याला म्हणतो, रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन. अशी पण पॉसिबिलिटी या ठिकाणी बनू शकते. त्या गोष्टी आपल्याला उद्या समजतील. कुठे मार्केट ओपन होतं आहे, जास्त गॅपअप तर नाही होते ओपन. जर जास्त गॅपअप ओपन होत असेल तर ह्याच लेवल आपल्यासाठी काम करतात पुन्हा सपोर्टचं. जसं मी म्हणतोय ना, ह्या सर्व लेवल इथे रेजिस्टन्स बनणार आता मार्केटसाठी, ह्या रेजिस्टन्स बनणार. पण तेच मार्केट जर पुन्हा या ठिकाणी ओपन होत असेल 25,600वरती, तर ह्याच लेवल पुन्हा मार्केटसाठी सपोर्ट बनतात. मग तिथे मार्केट बाउन्स घेतं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. घेत असेल तर बरोबर मग ते या रेजिस्टन्सला हिट करू शकतं पुन्हा इथे आणि त्याला ब्रेक करून वरती जाण्याची संभावना पण जास्त असते. मग तिथं सेलिंग कंटिन्यू होते, याचा अर्थ काय, मार्केटमध्ये विकनेस आहे. मार्केटमध्ये विकनेस आहे, सेलिंग जास्त होत असेल तर. पण ते इथे बाउन्स घेत असेल तर परफेक्ट ते मग ऑल टाईम हायला पुन्हा ब्रेक करू शकतं. पण ते हे सपोर्ट जर ब्रेक करत चाललं, म्हणजे इथे गॅपअप झालं ओपन, पुन्हा येतं आहे, थोडं बाउन्स येतं आहे, पण ते लोला पुन्हा ब्रेक करत जातं आहे, तर मग हे स्ट्रक्चर इंट्राडेमध्ये पुन्हा खराब होऊ शकतं. निफ्टी पुन्हा इथे खाली पण येऊ शकते. मग हे बघायचं असतं. आपण लेवलला फॉलो करत असतो. तुम्ही बघतात मी ज्या लेवल ड्रॉ करतो ना चार्टवरती, तशाच ठेवत असतो, त्याच्यामध्ये बदल नाही. नवीन लेवल ड्रॉ करत राहणार. जसं मार्केटवरती जाणार नवीन लेवल आपल्यासाठी बनत असतात. नवीन लेवल आपण बघितल्या पाहिजे, मग त्या ड्रॉ करून ठेवल्या पाहिजे. जेव्हा तुमचा चार्ट ड्रॉ होणार तेव्हा तर तुम्हाला समजेल ना की कोणता सपोर्ट, कोणता रेजिस्टन्स, कोणता सप्लाय झोन, डिमांड झोन, हे सर्व तुम्हाला समजेल. त्यासाठी चार्ट ड्रॉ करणं गरजेचं असतं. लक्षात आलं ना. मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये कशी विकनेस येणार, जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जाणार तेव्हा. म्हणजे हा एक झोन तुम्हाला दिसतोय, हा एक झोन, हा झोन, हा सपोर्ट एरिया म्हणजे 25,400 या लेवलच्या खाली जेव्हा मार्केट थांबायला लागेल, याला ब्रेक करून जर थांबलं याच्या खाली, तर मग मार्केटमध्ये ती विकनेस येऊ शकते. मग आपण म्हणणार की मार्केट इथे खाली आलं, थोड्या वेळ थांबलं, इथे सस्टेन नाही झालं, पुन्हा खाली येऊन गेलं ते, म्हणजे या सपोर्टला ब्रेक करून टाकलं त्याने. मग खाली जो एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे ना अजून पण, हा 25,300चा आहे. असं पण होऊ शकतं की मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि सुरुवातीला त्याच्यामध्ये सेलिंग झाली आणि त्याने काय केलं, 25,400चा एक सपोर्ट पण ब्रेक करून टाकला आणि ते खाली आलं डायरेक्ट 25,300पर्यंत. इथे संभावना असू शकते की मार्केट बाउन्स घेऊ शकतं, इथे रिव्हर्सल देऊ शकतं. ही संभावना पण बनते, कारण की मागचे काही ट्रेडिंग सेशन जर आपण बघितले ना, मार्केट आपल्याला इथेच बाउन्स घेताना दिसतं. हे बघा, चार्ट पण मी तुम्हाला दाखवतो. इथे या लेवलला इथे पण मार्केटने बाउन्स घेतलेला होता. काल दाखवलं होतं मी तुम्हाला हीच लेवल. इथे पण बघा, हे अगोदरचं ट्रेडिंग सेशन हे कालचं. जर मार्केट उद्या पण जर येत असेल इथे ह्या 300च्या आसपास, तर संभावना आहे बाउन्स घेण्याची एक. तिथे स्लिप होत असेल तर मग मात्र मार्केटमध्ये थोडी सेलिंग जास्त वाढू शकते, खाली येऊ शकतं मग मार्केट, ठीक आहे. लेवलला फॉलो करायचं, ट्रेंड पकडण्याचा प्रयत्न करायचा. मार्केट कोणत्या लेवलच्या खाली वीक होऊ शकतं. जसं मी तुम्हाला 10 वाजता ऑप्शन चेन डाटा पण दाखवत असतो लाईव्हवरती. म्हणजे
मी बघत नाही सारखं फक्त तुम्हाला समजावण्यासाठी, तुमचा अभ्यास व्हावा त्यासाठी. नाहीतर गरज पण नाही. जेव्हा आपण प्राइस ॲक्शनला बघतो ना, ट्रेंड बघत असतो मार्केटचा, त्यावरून समजतं. लेवल समजल्या तुम्हाला ट्रेंड समजेल. लक्षात आलं ना. डाटा फक्त सपोर्टसाठी, कारण की डाटा नेहमीच चेंज होतो. सकाळच्या वेळेला मी तुम्हाला म्हणायचो की 25,500 वरती पुट रायटिंग होते, हेवी पुट रायटिंग, बरोबर म्हणायचो ना. पण एक गोष्ट अजून बोललो होतो की जर हे पुट रायटर बाहेर निघाले तर मार्केट इथून शार्प खाली येऊ शकतं. म्हणजे आपण त्याला म्हणत असतो लॉंग अनवाइंडिंग. त्याला आपण लॉंग अनवाइंडिंग म्हणतो. मग तो हाच प्रकार की मार्केट जेव्हा या सपोर्टच्या खाली जाणार, एक सायकोलॉजिकल सपोर्ट त्याला ब्रेक करता येत, तर जे पुट रायटर असतात ते आपल्या पोझिशन इथे स्क्वेअर ऑफ करत असतात. स्क्वेअर ऑफ केलं म्हणजे मार्केट असं ताबडतोब खाली येऊन जातं. लक्षात आलं सर्वांना. हे पण तुम्हाला लक्षात आलेलं असेल. का खाली येऊ शकतो, त्याच्यामागचं लॉजिक काय असतं. लॉजिक पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे मार्केटमध्ये, रँडम काम करायचं नाही. समजलं का. लॉजिक पकडण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम कराल, स्टॉपलॉसचा वापर नक्की करत चला. स्टॉपलॉस लावायचाच असतो. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. कोणाला वाटलं होतं हे मार्केट इथून इथपर्यंत येऊ शकतं, इंट्राडेमध्ये टॉपपासून 200 पॉईंटने तुटू शकतं. कोणाला वाटत होतं का नाही. सर्व स्टॉक सकाळच्या वेळेला ग्रीनमध्ये होते. मिड कॅप, स्मॉल कॅप, IT सर्व ग्रीनमध्ये होतं. आणि नंतर बघितलं पूर्ण रेडमध्ये, पूर्ण स्टॉक रेडमध्ये होते. त्यामुळे मार्केट सुप्रीम असतं, हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे. त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. बुलिश मार्केट बेरिशमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. बेरिश मार्केट त्याच्यामध्ये अचानक बाईंग पण येऊ शकते. समजलं का. मग तुम्ही जर इंट्राडे करता, इंट्राडे तर करूच नका, नेहमी सांगत जाणार तुम्हाला. इंट्राडे करू नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका, हे नेहमी सांगत जाणार. पण करत असाल तर स्टॉपलॉस लावायचा. मनामध्ये स्टॉपलॉस पकडून नुकसान करून घेऊ नका. जसं इथे मार्केट आहे, एका सपोर्टवरती आलेलं आहे. मग तुम्हाला वाटतं आहे इथे बुलिश प्राईज रिजेक्शन येतं आहे, इथे मार्केटमध्ये मी लॉंग गेलो पाहिजे, एंट्री घेतली, माझा स्टॉपलॉस एरिया मला माहीत पाहिजे की मला कुठे बाहेर निघायचं आहे. कारण की माझं ॲनालिसिस चुकलं, मार्केट इथून वरती न जाता ते खाली आलं तर मला कुठं बाहेर पडायचं आहे. मग तो एक स्टॉपलॉस एरिया असतो तुमचा, तो बघायचा. त्यानुसार मग तुम्ही स्टॉपलॉस लावायचा असतो. लक्षात आलं. असं नाही की थांबायचं. तुम्ही जर म्हटले या लेवलच्या खाली जाऊन देतो मार्केटला, मग एक्झिट होतो. अहो एवढी मोठी कॅन्डल बनून जाते इथे की तुम्हाला ती वेळ पण देणार नाही. एक्झिट करता करता मार्केट एका सपोर्टपर्यंत येऊन पोहोचतं. मग तुम्ही एक्झिट करायला लागतात. तोच 1,000चा लॉस 2,000वरती जाऊन पोहोचतो. म्हणजे काय, तुम्ही लॉस जास्त घेताय तिथे, की छोटा प्रॉफिट घ्यायचा आणि लॉस मोठा घ्यायचा, त्याचा फायदा काय होतो मग. लक्षात आलं. त्यामुळे तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉपलॉस ऑर्डर नक्की लावली पाहिजे. लक्षात आलं. तर माझ्या मते ॲनालिसिसचा व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल हा. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक पण करत चला. व्हिडिओला कॉमेंट पण करायची सर्वांनी. बहुतेक जण कॉमेंट करत नाही आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.